हे ना प्रसिद्ध नरसिंह मंदिर आहे। नरसिंह हे आमच्याकडचं कुलदैवत आहे, त्यामुळे आम्ही खूप एक्साइटेड आहोत। आणि जगातल्या 11 पैकी 6वं हे आहे। चला तर मग दर्शन घेऊयात देवाचं। नमस्कार। नमस्कार। मी गोपाल पितळे, श्री नरसिंह संस्थान भेकर या ट्रस्टचा विश्वस्त आहे, सचिव आहे। नमस्कार मंडळी, आपल्याबरोबर आहेत सचिव गोपालराव पितळे, बरोबर ना? नमस्कार। नमस्कार। मी श्री नरसिंह संस्थान पब्लिक ट्रस्ट रजिस्टर नंबर A1505 या संस्थांचा विश्वस्त आणि सचिव या नात्यानं माझ्याकडे जबाबदारी आहे। आपण पाहत आहोत श्री नरसिंह मंदिर मेहकर। जगामध्ये पौराणिक दृष्टीनं जसे 12 ज्योतिर्लिंग असतात आणि अष्टविनायक असतात, तसे नरसिंहाचे पौराणिक स्थानं जगामध्ये 11 आहेत। त्यातलं पहिलं स्थान पाकिस्तानमध्ये मुलतानला आहे। नरसिंहाच्या 11 पौराणिक स्थानांपैकी पहिलं स्थान हे पाकिस्तानमध्ये मुलतान येथे आहे। ते मूळ स्थान आहे, तीच हिरण्यकश्यपूची राजधानी होती आणि नरसिंहाचा अवतार हा तिथे झाला आहे अशी आख्यायिका आहे। उरलेली 10 स्थानं जी भारतात आहेत त्यापैकी 6वं हे स्थान आहे। भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायाच्या महात्म्यामध्ये या संदर्भात उल्लेख आलेला आहे। या प्राचीन नगराची कथा भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायाच्या महात्म्यामध्ये वर्णिलेली आहे। त्या प्राचीन कथेमध्ये 3 गोष्टींचे संदर्भ आलेले आहेत: शारंगधर, नरसिंह आणि मेखला तीर्थ। काळाच्या ओघामध्ये शारंगधराची मूर्ती सुद्धा प्रकट झाली। नरसिंहाची मूर्ती त्या अगोदर 319 वर्ष आधी प्रकट झाली। तिसरं मेखला तीर्थ हा जो उल्लेख आहे, हा उल्लेख काय आहे, काय होतं, पुष्करणे किंवा तलाव किंवा विहीर किंवा काहीतरी कुंड अशा प्रकारचं असलं पाहिजे, परंतु ते काळाच्या उधरात आता गडप झालेलं आहे, त्याचा काही शोध अजून लागलेला नाही। ही जी मूर्ती आहे, ही मूर्ती आपण आता जिथे जे स्थान आहे या ठिकाणी 450 वर्षांपूर्वी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, इसवी सन 1569 साली। परंतु त्यापूर्वी पैनगंगेच्या तटावर कुठेतरी त्या स्थानाचा शोध लागलेला नाही, परंतु पैनगंगेच्या तटावर कुठेतरी भव्य मंदिर त्यापूर्वी अस्तित्वात होतं। अभ्यासकांचा अंदाज असा आहे की अल्लाउद्दीन खिलजीचं जे आक्रमण झालं त्या आक्रमणामध्ये मंदिराचा विध्वंस झाला, परंतु मूर्ती सुरक्षित ठेवायची म्हणून ती मूर्ती तिथून उचलून तत्कालीन गावकऱ्यांनी ती तिथून माळीपेठ, या आपल्या मंदिरापासून साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर माळीपेठ म्हणून भाग आहे, तिथे जमिनीखाली भुयार खोदून त्याच्यामध्ये ती मूर्ती लपवली। आणि साधारणपणे मूर्ती भुयारातल्या तळघरात लपवून 200-300 वर्षांचा काळ झाला असावा व्यतीत, कारण गावकऱ्यांच्या विस्मरणात ती गोष्ट गेली। इसवी सन 1569 साली नागपूरला शामराज पितळे गृहस्थ राहत होते। कुलदैवत नरसिंह, उपासना नरसिंहाची, आणि त्यांना स्वप्न पडलं की असं असं गाव आहे, मी इथे बंदिस्त आहे, मला बाहेर काढ। त्या स्वप्नामध्ये सांगितल्याप्रमाणे गावाचा शोध घेत ते इसवी सन 1569 साली इथे आले। गावकऱ्यांना सांगितलं, जी त्यांना स्वप्नात जागा दिसली ती प्रत्यक्षात दिसली। शोधल्यानंतर भुयार मिळालं, तळघर मिळालं। ते भुयार आणि तळघर तेव्हापासून आजतागायत सुस्थितीत आणि शाबूत आहे। 12 वर्ष मूर्ती भुयारातच होती आणि इसवी सन 1581 साली त्यांनी इथे त्यांना राहता वाडा, राहता घर गावकऱ्यांनी बांधून दिलं आणि परत जाऊ दिलं नाही। तर त्यांच्या राहत्या वाड्यातल्या देवघरामध्ये इसवी सन 1581 साली या मूर्तीची इथे प्राणप्रतिष्ठा केली। आता त्याही काळामध्ये मंदिर न बांधता राहत्या वाड्यातल्या देवघरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्याचे कारण इसवी सन 1581 म्हटलं तर या शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या 50 वर्ष आधीचा काळ, इसवी सन 1630चा शिवाजी महाराजांचा जन्म। त्याही वेळेला मुघल आक्रमणाचा प्रकोप होताच तेवढाच होता। त्यामुळे कळस न करता, मंदिराचा आकार न देता त्यांच्या वाड्यातल्या देवघरामध्ये सुरक्षित राहावं म्हणून प्रतिष्ठापना केली। आपण जी मूर्ती बघतो आहोत, ती मूर्ती आणि भोवतालची दगडी प्रभावळ ही इसवी सन 1581 पासून म्हणजे 450 वर्षांपासून तशीच आहे। पुढचं जे कन्स्ट्रक्शन आहे तो जुना वाडा पडला काळाच्या ओघात, त्यानंतर 150 वर्षांपूर्वी जेवढी जागा उपलब्ध होती त्या जागेमध्ये हे जे कन्स्ट्रक्शन केलं हे 150 वर्षांपूर्वी केलेलं आहे। सागवानी लाकडाचं हे आहे,
माळवत. आणि याचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ही जी चौकट आहे लाकडी मैरपाणी चौकट, ही पूर्वीच्या वाड्यातली जशीच्या तशी पुन्हा नव्या कन्स्ट्रक्शन मध्ये बसवली. याचं कारण ही पेशव्यांनी दिलेली चौकट आहे. पेशव्यांनी दिलेली. आणि पुरातत्व शास्त्रमूर्ती शास्त्राच्या अभ्यासिका डॉक्टर रमा गोळवलकर नागपूर या आल्या होत्या. त्यांनाही सुद्धा संदर्भ माहिती होता की पेशव्यांनी मेकरला मंदिरामध्ये ही चौकट केली. खूप छान आहे. म्हणजे काळ्या पाषाणात आहे. गंडकी पाषाणातली मूर्ती आहे. अष्टभुजा मूर्ती आहे. अष्टभुजा. आणि ह्या मूर्तीचं एक अलौकिक वैशिष्ट्य असं आहे, आता श्रावण शनिवारचा योग आहे. फुलांचे हार घातलेले असल्यामुळे नेमकी हातांनी हिरण्यकश्यपूचं पोट फाडतानाच्या अवस्थेतली जी मूर्ती आहे ती आता नेमकं आता फोटोमध्ये दिसत नाही. हार हा हिरण्यकश्यपू दिसतो. पण ह्या मूर्तीचं एक अलौकिक वैशिष्ट्य असं आहे की अवस्था हिरण्यकश्यपूचं पोट फाडलेलं आहे, हिरण्यकश्यपूचा नाश केलेला आहे अशी अवस्था आहे. उग्र स्वरूप होतं. खूप संताप त्यावेळेला अवतारानंतर नरसिंहाच्या चेहऱ्यावर होता. परंतु भक्त प्रल्हादांनी प्रार्थना केल्यानंतर भक्त प्रल्हादाच्या स्तुतीने प्रसन्न होऊन चेहऱ्यावरचा उग्रभाव शांत झालेला आहे, संताप कमी झालेला आहे. पण हिरण्यकशिपू अजून मांडीवरच आहे आणि हात आणि नख हे हिरण्यकशिपूच्या पोटातच आहे. म्हणजे अशी त्या संधी काळातली संधी वेळेतल्या अवस्थेतली ही मूर्ती आहे. त्यामुळे हात जरी हिरण्यकशिपूच्या पोटात असले तरी चेहऱ्यावरची उग्रता नाहीशी झालेली, त्यामुळे जबडा विस्फारलेला नाही, चेहऱ्यावरची उग्रता नाहीशी झालेली असल्यामुळे ह्या मूर्तीचं इथल्या स्थानाचं नाव प्रल्हाद वरद लक्ष्मी नृसिंह आहे. म्हणजे प्रल्हादाने स्तुती केल्यानंतर नरसिंह जेव्हा शांत झाले तेव्हा शांत झालेल्या आविर्भावातली ही मूर्ती आहे, त्यामुळे प्रल्हाद वरद लक्ष्मी नृसिंह असं नाव. अरे वा, एक मिनिट मी जवळून खूपच सुंदर आहे. शांत रूपातले नरसिंह हे आपल्याला फार कमी वेळेस पाहायला मिळतात है ना, शांत रूपातले. आणि आपण आहे हिरण्यकश्यपू, खूपच छान आहे. गोपाळ कृष्ण आहे शेजारी. नरसिंहाचं दर्शन घेतलं. आज आपण नरसिंहाचं दर्शन घेतलं. आमचं कुलदैवत आहे. आणि इथे वरती तुम्ही बघताय ना, ज्यांचे कोणाचे नवस असतात तर ते नवस फेडण्यासाठी म्हणून हे नारळांचं तोरण असं बांधतात देवाला. देवाची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवर अशीच कायम राहो. आपल्या मनामध्ये असलेला जो काही हे आहे षड्रिपू आहेत त्याचा नाश हो असंच देव सांगतात.